ह्या सीझन मधला पहिला आंबा. असं थोडस मीठ, हळद आणि प्रेम लावलंय. कुरवड्या माहित असतील बऱ्याच जणांना, या अशा प्रकारच्या कुरवड्या. तर हा मीटरचा बॉक्स आणि तुम्ही बघू शकता माझं घर काय. ही अशा टाईपचं घर आहे माझं. ही गरीब माणसं आहे आम्ही, मध्यमवर्गीय कुटुंब आहे. आम्ही काय अंबानी बिंबानी नाही. आंबा आणलाय आंबा. थोडस मीठ टाकणार आहे आणि थोडीशी हळद, चवीनुसार हळद. हे मीठ टाकलं ना लगेच पाणी सुटतं, त्याला व्हायलाच पाहिजे. आता मी खातो हे तिन्हीचं मिश्रण. मस्तपैकी आपण ह्या खरड्याचा एक घास घेऊया, तो खाऊया आणि मस्तपैकी कैरीची फोड घेऊया आणि अजिबात आंबटच नाही अजिबात. केलं का तुम्ही कधी गाईच लहानपणी? असं घ्यायचं आणि असं तोडायचं आणि मस्तपैकी वळणं म्हणते ते, वळणं. तर दाखव वळवून. बघ हे असं बघितलं कसं दावं झालंय. थोडा मोठा गराडा काढला बघितला. एवढं का काढलंय? कुरवड्याची भांडी आहे ती. आणि कुरवड्या माहीत असतील बऱ्याच जणांना, या अशा प्रकारच्या कुरवड्या. पहिलं सांडगं लय खावाटायचं कुरवड्या, जातं खावाटत नाही मला. तिकडं सालपापड्या त्या, तिकडं काय त्या रव्याच्या भातवड्या, सालपापड्या, म्हणजे याच्यामध्ये हे असते साबुदाणा. आमचं फादर सज्ज झाले. आता मला तो जो कडा आहे तो इथे टाकायचा. प्रत्येक वेळेस काय ना असा असायचा, असा कडा घ्यायचा, असा ठसायचा. आता ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात, डबल कट्टी, सिंगल कट्टी. सिंगल कट्टी म्हणजे काय, असं एकदाच बांधलेलं असतं असं. आणि डबल कट्टी म्हणजे काय, जो लांबडा आहे, माझ्या हाईटपेक्षा खूप उंच आहे हे कडवं. मग त्याला खाली एकदा बांधला तर मी मध्ये एकदा, म्हणजे असं दोन ठिकाणी बांधून पेंडी आवडते, त्याला डबल कट्टी म्हणतात. आणि ह्या पेंडीचं दर माहिती का तुम्हाला आत्ता काय? 50 रुपयाची एकच पेंडी आहे, देण्यात ठेवा. आणि जर वाहतूक पुन्हा भरणी गंज लावणी जर म्हणली तर सगळं मिळून 100 रुपयाला एक पेंडी पडते. काय परवडते मला सांगा शेतकऱ्याला, दूधवाल्या? अजिबात परवडत नाही, काहीच परवडत नाही. आता आमच्या घरातल्या इथे म्हणून सगळे करते ते, बाहेरची माणसं रोजानं लावली की होत नाही. तर गाईज फायनली गंज लावून झालेली आहे. गायब कडा बाई टाकला, ह्याच्यावर पत्रा टाकायचे म्हणून शेकारले नाही, असं फादरचं म्हणणं आहे. फादर मी वाट लागली लई दिवसातनं गंज लावली, साधारणतः 2-2.5 वर्षातनं. काय माहीत नाही, पण असं पाणी पिलं गरम ह्याच्यामध्ये तसं उमन माळा घासायला लागली मला. तेच मला घासायला घासा तुला देत पेडा होय ना, पेडा म्हणतेस? काळजाचा तुकडा पेडा आहे, होय ना. फॅन लावतो लय गरम होते. तर गाईज या जेवायला. आज रविवारचा वार आहे, जेवतोय मी आत्ताशी जस्ट, अजून पेपर तापसायचे. सो आत्ता आहे बटाट्याचा खीस, पापड, चपाती मस्तपैकी खातो. काल आपलं खाल्लेलं कैरी, आज पापड खातो. या जेवायला. तर काहीच लई दिवसापासून ना माझ्या डोक्यात एक प्लॅन चालू होता. गाडीचं पाय पुसणी जी असते ना ती, रे हे बघा हे जरा नाटक, गाडीची पाय पुसणी असते ना ती जरा बसवायची चालली, पण ती अंदाजच गावा ना जरा मला कुठं बसवायचं आणि कशी बसवायचं. कडं तंत तिकडून मग जरा एक्स्ट्रा कापून टाकू ना. तुला काय वाटतं? हां का नाही एवढं भारका मी? नाही एवढं असू दे की. फायनल लुक असा आहे गाईज बघा. एवढं जमलं नाही इकडे ती कापाई ना कटरमुळं, तरी पण असं बसवलं व्यवस्थित. एवढं काही वाईट नाही, चांगलंच बसवलं. इकडेपर्यंत बसवलं, इकडेपर्यंत. एवढा मोठा 1.5-2 लाखाचा PC असून काय उपयोग नाही. का सांगतो तुम्हाला, ही बघा, ही ना सारखी कधीच व्यवस्थित नसते. इथं लाईट आहे ना सारखी जात असते, संध्याकाळची पण जाते 1.5-2 तास, दुपारची पण 1.5-2 तास आणि रात्रीची पण 1.5-2 तास. तर मला वाटलं नव्हतं हा मला कधी व्हिडिओ बनवायला लागेल, परंतु आता माझा पण ना इलाज आहे. काय करू मी तुम्हाला दाखवतो नक्की काय विषय आहे. तर हा मीटरचा बॉक्स, आणि न सांगता हा मीटर चेंज केला आमचा. पहिला ज्यावेळेस बंद पडलेला त्यावेळेस चेंज करायला कोण नव्हतं आलं, स्वतः मी जाऊन चेंज केला. त्यानंतर वेगळा बसवलेला मीटर हा 2 तारखेला
येऊन गुपचूप आता हे घराच्या बाहेर आहे म्हणून मीटर बॉक्स गुपचूप येऊन हा डिजिटल मीटर बसवून गेलेले आहे हां नाही का. सगळ्यात आत्ताचा जो स्मार्ट मीटर म्हणतो ना ते अख्ख्या गावानं आमच्या आहे ना अख्ख्या गावानं विरोध केला आहे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी. सिंगल फेज नाही बरं का ही सांगायचा उद्देश म्हणजे का हे सिंगल फेज नाही आहे. ही जी आहे लाईट ही सिंगल फेज नाही. ही लाईट कशी आहे माहिती आहे का ही 3 फेज कनेक्शन आहे मोटरीचं आणि गेली 20 ते 30 वर्ष सिंगल फेज आम्हाला बघायला सुद्धा नाही. जग कुठं गेलं चंद्रावरती आणि आम्ही अजून इथंच आहे. आणि आमच्यासाठी मात्र असल्या गोष्टी जे स्मार्ट मीटर वगैरे आहेत ना हे लगेच बसलं जातं. तुम्हाला माहीत नाही हे जे 3-4 गाळे दिसत नाही ह्यातली एक वायर आहे ना गुराळघराची एक डीप आहे तिथून वरून काय झालं त्यांचं की वायरीला वायरी चिटाकल्या आणि त्याच्यामुळं काय झालं म्हणजे जवळजवळ 10,000 रुपयाचं माझं नुकसान झालं आहे. बऱ्याच जणांचं बऱ्याच गोष्टी जळल्या पण आमच्या ह्या 5-6 घरांसाठीच आहे ना ही अशी गोष्ट आहे. सो माझं एकच म्हणणं आहे की जे नुकसान झालं नाही का माझं जे नुकसान झालं त्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार आहे. तुम्ही स्मार्ट मीटर बसवून गेला सगळं केला मला सगळं मान्य आहे तुमचं पण जे माझं 10,000 रुपयाचं नुकसान झालं ते तुम्ही देणार आहे का. नियम लावताय ना मला तर सगळ्यांना सारखे नियम लावा. एकटा माझ्यापुरता नियम दाखवू नका. आणि मग सुविधा देत असाल तर ह्याचं काय करणार आहे तुम्ही हे 3 फेज कनेक्शनचं काय करणार आहे ह्याच्यासाठी तुम्ही नाही का वरती सांगू शकत. ही लाईटच नसती वर्क फ्रॉम होमला लाईटच नसती 2 लाखाचा पीसी घेऊन असाच घरात पडलेला असतो. ही लाईट नसती. संध्याकाळची स्ट्रीम चालू करा गेलं की लाईट जाते जाते अर्धा पाऊण तास जाते. बाकी जे आहे तो मोठी श्रीमंत नाही का ते इन्व्हर्टर ठेवतील 4-4 इन्व्हर्टर ठेवतील त्यांना काय गरज नाही. माझं नाही तसं. माझं घरातलं घर तुम्ही बघू शकता माझं घर काय ही अशा टाईपचं घर आहे माझं. हे गरीब माणसं आहे आम्ही मध्यमवर्गीय कुटुंब आहे. आम्ही काय अंबानी बिंबानी नाही. त्यामुळे आमच्यासाठी ह्या गोष्टी नका करू प्लीज. हात जोडून विनंती. कारण नियम फक्त गरिबालाच आहेत आणि श्रीमंताला नाहीत. असं असलं तर तसं असलं तर मला तसं सांगा. अवघड आहे खरंच या दुनियेमध्ये जगणं खरंच अवघड आहे बाबा. गरिबाला न्याय नसतो कुठं. बघू आता आपण न्याय जाऊन मागू रीतसर बघूया काय होतंय ते.